शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती बांधवांनो, तुमच्यासाठी नवीन आलेल्या बातमीनुसार राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी नमोच्या 8व्या हप्त्याच्या मंजुरीसाठी या ठिकाणी तसेच यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आज पार पडलेली आहे. आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण या ठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले त्यांना आता 10,000 आणि नमो शेतकरीचे ज्यांना योजनेचे 2,000 रुपये मिळाले. म्हणजे तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की 2 महिन्याचे पैसे नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत, कारण की 2 डिसेंबरला निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे येणारच आहेत, त्यातली कुठे शंका नाही. 100% पैसे 2 डिसेंबरच्या आत तुमच्या खात्यात येणार आहेत. खात्यावरती आजपासून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत बातमी आता इथे पोहोचली आहे. बघा, 2 दिवसामध्ये पैशाचं वितरण करून टाका. म्हणजेच आज आणि उद्या 2 दिवसामध्ये आज 18 जिल्हे आणि उद्या 18 जिल्हे असं 2 टप्प्यामध्ये करून त्यांनी 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करून टाकणार आहेत. बघा, ऑर्डर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे. यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांचं बँकेत खातं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक या खात्यास असल्यास शेतकरी बांधवांना अतिवृष्टी 10,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 बँकेच्या खात्यावरती 18 जिल्ह्यामध्ये आज वितरित करण्यात आले आहेत. सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयाचा चेक बँकांना या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कृषी विभागाकडून अधिकृत या ठिकाणी आता माहिती देण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने खूप दिवसाची प्रतीक्षा आता संपली आपल्याला पाहायला मिळते. पण शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त खोट्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवत नव्हती. त्यामुळे आम्ही आता स्वतः कृषी विभागाकडून सांगत आहे नवीन अपडेट. तर माहितीनुसार तुमच्यापर्यंत खरी या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे. सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये नमोचे 2,000 आणि पीक विम्याचे 2,000 म्हणजेच अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे मिळाले किंवा अजून पण त्या मिळाले नव्हते तर त्यांना थोड्या वेळामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः कृषी मंत्री म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून आले आहे. ही 100% खरी बातमी आहे. कारण शेतकऱ्यांना जिकडे बघेल तिकडे आज नमोदचे पैसे यायला, उद्या नमोदचे पैसे येतात, परवा PM किसानचे येतात, अशा बातम्या आपण पाहत आलोय. पण शेतकऱ्याची एका प्रकारे खिल्ली उडवली जात असते, असं मस्करी केली जात असते असं आपल्याला समजतंय. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. त्याप्रमाणेच आता तुम्ही पाहिलं असेल किती अफवा पसरत आहे. तसेच आता GR दिल्याप्रमाणे GR मध्ये 18 जिल्ह्यांची यादी इथं नावे दिलेली आहेत. जिल्ह्यांची नावे तुम्हाला पुढील सांगणार आहे. 11,000 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत. ज्या शेतकरी बांधवांचं खरं खातं स्टेट बँकेत आहे, ज्या ठिकाणी आता बँक खातं महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना सर्वात पहिल्यांदा या 18 जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 आणि पीक विम्याचे 2,000 असे टोटल मिळून 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता काम चालू आहे. बघा, तुम्ही पाहिलं असेल 11 कोटी रुपये देण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिली आहे. पण शेतकरी बांधवांना या ठिकाणी अशी अवस्था झाली की नेमकं खरी बातमी कोणती यावर त्या ठिकाणी खोटी बातमी कोणती यावर विश्वास बसणं अवघड झाला आहे. कारण की शेतकऱ्यांना
खोटी बातमी जास्तीत जास्त पुरवली जाते असं समजते. पण शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून ज्यावेळी GR काढण्यात येतो त्यावेळी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मंजूर असे झाल्याचं संपूर्ण व्यवस्थितरित्या दिसून येतं. पण त्या ठिकाणी कॅबिनेट बैठकीमध्ये आज 11,000 कोटी बँकांना वर्ग करण्यात आले. पण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण केलं जाणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात आज टोटल 18 जिल्ह्यांची नावे सरकारने काढली आहेत. त्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना एकत्र केल्यामुळे त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आज मोठा लाभ मिळणार आहे. 2 मिनिटं तुमचा मोबाईल बाजूला ठेवून इकडं कान देऊन बघायचं आहे. बघा, कान देऊन का म्हणलो, डोळे इकडं आणि कान शब्दाकडे असले पाहिजे. पीक विमा तुम्हाला येणार आहे. तुमच्या कोणत्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा, सोयाबीन असेल किंवा इतर कुठलेही पीक तुम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंत घेत असाल, पंचनामा पीक विम्याचा केला जाणार आहे. त्यामुळे अजूनही अशी कोणती ठळक बातमी आली नाही काही कमी येणार किंवा जास्त येणार पीक विमा. पीक विमा तुम्हाला 100% मिळणार. तुमची जर कागदपत्रे जरी ओके असली तर तुम्हाला मिळूनच जाणार आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार. परंतु शेतकरी बांधवांना एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे शेतकरी बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपात्र केल्याची माहिती सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी सांगण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नानुसार पीक विमा आज नमोचे पैसे या ठिकाणी तुम्ही कधी सोडणार आहात. पण शेतकरी आतुरतेने वाट बघू लागलेत, थकलेत. त्या आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय की आता हे पैसे मिळणार आहेत, उद्या पैसे मिळणार आहेत. खरं काय आहे हे आम्हाला सांगा. तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाले किंवा जमीन वाहून गेले, जमीन खचली आहे, कधी जमा होणार हे पैसे? पण 8व्या हप्त्याचे पैसे यावेळी आता तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पाठवले आहेत. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की लाडक्या बहिणींचे महिन्याला त्या ठिकाणी 1500 रुपये देत असता, पण तिजोरीमध्ये पैसे उपलब्ध नव्हते. पण केंद्र सरकारच्या माध्यमातून काल आम्ही 11,000 कोटी रुपयाचा निधी मागवला आहे. आम्हाला आज मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये महाराष्ट्र बँक असू दे, स्टेट बँक असू दे, पोस्ट बँक असू दे, असे जिल्हास्तरीय बँका पण असू देत, अशा 10 वेगवेगळ्या बँकांमध्ये 11,000 कोटी रुपये वितरित होणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगण्यानुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे आणि 18 जिल्ह्यामध्ये 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत. बघा, आणि PM किसानचा 21वा हप्ता 2,000 आलेत. तशा प्रकारे आज जमा होऊन त्यावरती आता शेतकऱ्यांना कमी अतिवृष्टीचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये मिळाले आहेत. त्यांना सुद्धा त्यावरती त्यांचा आज पैसे जमा राहत ज्या म्हणजे आता विषय काय आहे, जर आज पैसे जमा होऊन राहिलेत पण शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीचे रुपये म्हणजे जे काय रुपये असतील टोटल कॅल्क्युलेशननुसार ते अजूनपर्यंत आले नाहीत. पण अतिवृष्टी आणि 2,000 नमोचे असे मिळून तुम्हाला 12,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मुख्यमंत्री साहेबांनी 11,000 कोटीमध्ये वर्ग करून तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता टाकणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की 8 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यात आले. त्यामुळे PM किसानचा 21वा हप्ता तुम्हाला 19 नोव्हेंबरला दिला जातोय. तुम्ही तर त्यावेळी घेतला असेल, पण ज्यांना मिळाला नाही त्यांना सुद्धा मिळणार आहे. प्रोसेस तर चालू आहे, त्यामुळे काही शंका नाही. अनेक शेतकरी बांधवांना चुकीच्या मार्गाने नमोचा हप्ता 7वा हप्ता सांगण्याची चौकशी करण्यात आली होती. पण या ठिकाणी सरकारने माध्यमातून सांगण्यात आले सोशल मीडियाच्या की 18 जिल्ह्यांची यादी इथे काढण्यात आली. 2 टप्प्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे कुठलेही टेन्शन घेऊ नका. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्याचे प्रकार अपात्र करण्यात आले, म्हणजे उत्पन्न वाढले, शेतकऱ्यांना डायरेक्ट अपात्र करण्यात आले. 2024 अनेक शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होतं, पण 2025 मध्ये अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आहे. म्हणजे 2.5 लाखावरती गेल्यानुसार 3 लाखाच्या 3.5 लाखाच्या वर गेले. पण शेतकरी खरोखर गरीब आहेत का? शेतकरी या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात की त्यांच्या उत्पन्न अतिशय कमी आहे? गरजू आहे की गरीब आहे? शेतकऱ्यांना नमोदचे 2,000 रुपये, अतिवृष्टीचे काही नुकसान झालं असेल, पंचनामा झाला असेल, त्यांना 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये वितरित होण्याचं काम चालू आहे. मग दुसरा म्हणजे प्रकारे आम्हाला सांगण्यात आलंय की लाडकी बहीण योजनेच्या शेतकऱ्याच्या खारामध्ये हप्ता येत असतो, पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा मिळत आहे. पण 9वा हप्ता या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे की मिळण्यासाठी इथं काय राजकारण आहे? सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय, तुम्ही एक तर लाडक्या बहिणीचे पैसे घ्या, तुम्ही एक तर नमो योजनेचे पैसे घ्या, तुम्ही घेतलेल्या राज्य सरकारच्या योजनेवर भार येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या.
अशा प्रकारची सूचना आल्या, परंतु तुम्हाला 8व्या हप्त्या योजनेसाठी प्रॉब्लेम होणार नाही. मग आज कोणते 18 जिल्हे या ठिकाणी 10,000 ते 2,000 पण मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर आजच पैसे पाहिजे असतील, सर्वांनी कान देऊन 2 मिनिटं पाहायचं आहे. का पाहायचं आहे तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचे जिल्हे सांगणार आहे. पहिला नांदेड सांगितला तुम्हाला जिल्हा, इथं वाटप सुरू करण्यात आलंय. त्यामध्ये तालुके सुद्धा आहे. बोकर, बिलोली, देंगुल, धर्माला, दादगाव, हिमायतनगर हे पहिल्या टप्प्यामध्ये तालुके आहेत. हे नांदेडमध्ये पण डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर तुमच्या खात्यात इथं सोडले जाणार आहेत. बघा आता यामध्ये पण काही तालुके दिले आहेत. पण त्यानंतरचा जिल्हा आहे तो परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागात जे शेतकरी बांधव आहेत त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार देणार आहेत. बघा 12,000 तुमच्या खात्यात येणार आहेत, म्हणजे 10,000 आणि 2,000. त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका. नंतरचा जिल्हा बीड आहे. बीड जिल्ह्यामध्ये पण आता आष्टे, आटोदा, बीड, गेवराई, मांजलगाव, केज, अंबेजोगाई पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांना या ठिकाणी 12,000 रुपये देण्यात येत आहे. अतिरिक्तचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर आता सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे तुमच्या बँकेच्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट ट्रान्सफरनुसार. मग बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण खामगाव, चिखली, जळगाव, जांभूळ, देवळगाव, राजा, दारुला, मलकापूर, मेवकर, मोताळा, लोणार भागात तुम्ही जर असाल तर तुम्हाला पण 12,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत. आता जिल्हे तर आपण पाहतच आहे. त्यानुसार यवतमाळचा पण जिल्ह्यामध्ये मोरगाव, पांढरवड, घाटगी, राळेगाव, बाबुळगाव या ठिकाणी बांधवांना आता इथं KYC लवकरात लवकर करून घ्या. जर तुम्ही KYC केलं नसेल तर तुम्हाला पैसे होणार नाहीयेत. त्यानंतर जिल्हा आहे तो लातूर जिल्हा आहे. लातूरमध्ये सुद्धा निलगाव, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शेंदरपाळ या भागात शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. तर आता बघा तुम्हाला एक का सांगत आहे, कारण तुमच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतरचा जिल्हा तो वर्धा आहे. त्यामध्ये पण आष्टी, देवळी, हिनघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू भागात शेतकऱ्यांना लाभ शक्यतो वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा देत आहे. मंगळूर, पीर, कारंजा, रिसोडा, मनोरा या तालुक्यानुसार आज पीक विमा असू दे, PM किसान असू दे, नमोचे पण पैसे असू दे, अतिवृष्टीचे जे असणार आहेत पैसे तुमचे येऊन जाणार आहेत. आता तुम्ही चिंता करू नका. तुमचं पहिलं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. तुमच्या बँकेमध्ये आज पैसे जमा होण्याची शक्यता आहे, नाही आहे 100%. चला तर पैसे तुमचे येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बहुतेक कागदपत्र तुमची KYC करून ठेवली पाहिजे. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.